चला आता इथून मॅचला सुरुवात. ऋषीजी भोईर सर आणि श्रीकांत भोईर सर त्या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. या अगदी सेकंड राऊंडला सुरुवात. एका बाजूला एडवण तर दुसऱ्या बाजूला देखील एडवण, परंतु एका बाजूला आहे आई आशापुरी एडवण तर एका बाजूला हर हर महादेव एडवण. आणि दोन संघांमधला मॅच. भौमिक 11 आई आशापुरी एडवण संघ. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर आपण पहिलं षटक मितेश येत आहेत. चल तरेची ती सुंदर नॉट आउट मॅरेथॉन इनिंग आणि त्यानंतर हा संघ दाखल झालाय दुसऱ्या फेरीमध्ये. पहिला चेंडू गुडघ्यावरती बॅलन्स अपीच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफ मध्ये सेल मध्ये परिवर्तन झालाय आणि व्हेरी फर्स्ट बॉलला फलंदाज आपण बघतोय भाविक. बॅक टू द डग आउट गॉन. मोठा मासा गळाला. जिथे मितेश मागील मॅच मध्ये थोडासा कॉस्टली ठरला होता, परंतु यावेळेला सुरुवातच डब्ल्यू ने केली. विकेटनं सुरुवात, तोही विकेट फार महत्वाचा जो खऱ्या अर्थानं इन्फॉर्म आहे. हे संपूर्ण सीझन त्याने पिंजून काढला आपल्या बॅटने, कारण धावा भरपूर अगदी वेगानं शोधल्या. तोच भाविक इथे बाद झालाय आणि भाविक बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्याकरिता भावेश तरे हे सध्या दाखल होत आहेत. अजित सर पहिलाच बॉल आणि तो फटका थोडासा चुकीचा ठरला, कारण मिस टाइम स्ट्रोक आणि तदनंतर फलंदाज ते तिथे बाद देखील झाले. सो व्हेरी फर्स्ट बॉल विकेट आलाय. इथे आपण बघतायत हर हर महादेव संघाला जी ऊर्जा मिळून देण्याचं काम केलंय वन मॅन आर्मी जल तरेनं, ती आता ऊर्जा आता ऑर्केस्ट्रेट परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला तब्दील करावी लागेल, परिवर्तन करावी लागेल. कारण इथून प्रवास आहे, क्रिकेटचा खेळ आहे. एखाद्या खेळाडूच्या बलावरती तुम्ही एक मॅच जिंकू शकतायत, परंतु स्पर्धा जर तुम्हाला गाजवायची आहे, आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, तुम्हाला ऑर्केस्ट्रेट परफॉर्मन्स द्यावा लागेल, एक दुसऱ्यांच्या पावलावरती पाऊल ठेवावं लागेल आणि त्याच पद्धतीने एकजुटीने तुम्हाला कार्य करावं लागेल, तर विजयची तुम्हाला संपादन करता येईल. आणि ते कार्य या ठिकाणी हर हर महादेव संघ आपल्याच गावच्या भौमिक 11 आई आशापूर एडवण संघाच्या बाजूने करताना कशा पद्धतीने ॲग्रेसिव्ह होतोय, कशा पद्धतीने ॲक्टिव्ह होतोय ते आपण बघणार आहोत. व्हेरी फर्स्ट बॉलला विकेट आलाय आणि भावेशला यावं लागलंय दुसऱ्या चेंडूवरती ऑन स्ट्राईकवर. ऑन स्ट्राईकला भावेश तरे जे नुकताच दाखल झालेत आणि नुकताच दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल मितेशच्या गोलंदाजीचा समाचार कसा घेणार. इथे देखील आपण पाहतात खोलातला बॉल होता, अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले, त्या बॉलला फील्ड करतायत आणि तदनंतर आता स्ट्रायकिंग एंडला मृदुल पाटील ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण सफाळे क्रिकेटने घेतली, संपूर्ण पालघर क्रिकेटमध्ये त्याचा नावाचा घवघवा आहे, तो दाखल झालाय. एडवणचा ब्रँड सध्या मृदुल पाटील हे स्ट्रायकिंग एंडला आलेत. मृदुल पाटील चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगल्या टच मध्ये आहे, क्षमता भरपूर आहे, आत्मविश्वास खूप चांगला आहे. परंतु स्पर्धा नवी आहे, मॅच नमा सुरू झालाय, गोलंदाज नवीन आहे, स्टार्ट नवीन करावी लागणार आहे आणि ती भरपूर महत्त्वाचं आहे. तुम्ही अनेक वर्ष किती चांगलं क्रिकेट खेळलात हेही भरपूर महत्त्वाचं आहे. याही पुढे तुम्ही कसं जाल त्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं शॉट सिलेक्शन बिग इम्पॉर्टंट आहे. बघूया मितेशच्या अगेन्स्ट आपल्याला मृदुल पाटील मधला बॅटल. उलटा चेंडू आणि मृदुल पाटीलने सांगितलंय की या ठिकाणी आम्ही स्टार्ट करणार विस्फोटक शॉटने. सरळ चेंडूला टोळवतोय लॉंगॉनच्या दिशेने, येतोय षटकार. चांगला फटका. तुम्ही मृदुल समोर फुलर लेनचा बॉल, मग मी म्हणेन की थोडीशी चूक मोठी केली तुम्ही आणि त्या चुकीला क्षमा नाही. मृदुल सांगतात की या ठीक आहे, फुलटॉस दिला, मग त्याला बाहेर पाठवूया आणि या चांगल्या पद्धतीनं त्या बॉलला न्याय दिला. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलाय हा दमदार षटकार आणि षटकाराच्या साह्यानं धावांची जर गती तपासून पाहिली तर 7 रन. 3 बॉलचा खेळ संपलाय. मितेशनं पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती एक दमदार स्ट्रोक मृदुल पाटीलच्या बॅटमधनं, तो होता षटकारासाठी. आपण थोडंसं लक्ष केंद्रित करूया नेक्स्ट मॅच कडे. 311 मंगलमूर्ती विरातन संघ आणि काही प्रवीण 11 केळवा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचं. परफेक्ट लेंथ इन लाईन आहे. मितेश आहे, प्रचंड अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे आहे. षटकाराला चुकी झालंय, फुल टॉस होता, टोल फुल वसूल केलाय, परंतु मी कम बॅकिंग करणार आहे आणि तो कम बॅकिंग करताना मितेश सुंदर चेंडू हाताळताना बघायला मिळतोय. अगदी बरोबर, परंतु ऍक्शन रिप्ले जर तपासून पाहिल्यानंतर तर फुटवर्क थोडंही यूज नाही केलं मृदुलनं. शरीरापासून दूर ठेवला, त्याला अगदी खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावेळेला त्या बॉलचा वेग प्रचंड होता. सरळ तो बॉल डॉट बॉल मध्ये आपल्याला रूपांतर होताना पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला थोडा शॉर्ट बॉलला केलंय. बॉल चाललाय वाईडिश काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत, त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं. फेकी हवी तशी नाही आली
आणि त्या अनुषंगाने 2 रन इथून परिपूर्ण देखील झालेत आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर 5 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला 9 रन अजित सर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. मृदुल टीमचं वन मॅन आर्मी आहे, प्रचंड ताकद आहे, चांगल्या टचमध्ये आहेत. त्यांचं किती वेळ मैदानामध्ये ते इनिंग खेळत आहे त्याच्याकडे लक्ष राहणार आहे हरे महादेव संघाचं, कारण तिथून त्यांचा स्कोर म्हणजे मृदुलच्या टीमचा स्कोर एका चांगल्या दिशेने जाणार आहे. पण आमच्याकडे बलटा आहे, दीडचा वाईट बॉलचा कॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं अतिरिक्त रन्स या ठिकाणी जोडली जाईल. 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. दोन्ही संघाच्या उणीवा, त्यांचे प्लस पॉईंट, त्यांचे खेळण्याचे पावित्र्य, त्यांच्या स्ट्रॅटेजी ही दोन्ही संघाच्या खेळाडूंना ज्ञात आहेत, म्हणून बॅटल रंगणार आहे इथे निश्चित स्वरूपात, कारण एकाच गावातून बिलॉंग करणारे 2 संघ गोलंदाज तयार. या वेळेला बॅटच्या समोर आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. का चांगला फटका. गोलंदाजी मितेची हा शेवटचा बॉल आहे तो थोडासा चुकलाच मी म्हणेन. बघा ॲक्शन रिप्ले घडलं काय तिथे. राऊंड स्टम्प्सनं आले आणि तदनंतर अगदी पुढ्यातला बॉल खोदून काढल्या बॉलला हेलिकॉप्टर स्ट्रोकच्या माध्यमातून कन्वर्ट केलं. बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि षटकार ज्यावेळेला येतोय त्यावेळेला धावसंख्याची गती देखील झपाट्यानं वाढली आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 16. 16 धावा स्कोर कार्डवरती आपण बघताय. स्टार्ट चांगला झालाय. 5 षटकाची मॅच आहे. इथून जर याच पद्धतीने धावा जर येतात 80चं टार्गेट तुम्ही सेट करू शकतात. बघूया, थोडंसं फील्ड अरेंज करा लवकर. पंचाने विनंती असेल टीम मिटिंग कमी करायची आहेत प्लीज, पण थोडंसं डिले चालतो याची नोंद असू द्या. थोडासा टेक्निकल इश्यू बघायला मिळाला, थोड्याशा मॅच थांबल्या होत्या आणि तो वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे याची नोंद असू द्या. अप्रतिम अशी स्पर्धा आहे. माननीय अजयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून यंदाच्या 5व्या वर्षामध्ये आपण दाखल झालो. एबी ट्रॉफी एक मानाची सन्मानाची, आणि त्यांचे संस्थापक आपण बघतायत मान्य श्री अजयजी भोईर साहेब. त्यांच्या खांद्याला खांद्या खऱ्या अर्थाने साथ देत एक सुंदर मॅनेजमेंट माननीय हरेश्वर किनी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. उपेची गरज साहेबांचा एक जबरदस्त साथ, आमचे मंगेशजी असतील, राजकिरण असतील, संपूर्ण अंटार टीम आहे, उदयजी असतील, प्रतीकजी असतील, प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून घेतलं आहे. आणि तदनंतर या विभागातील प्रत्येक क्रीडा रसिकांसाठी एक भव्य मेजवानी म्हणजेच एबी ट्रॉफीचा एक दैदिप्यमान सोहळा आपण या भव्य प्रांगणामध्ये अनुभवतोय. गोलंदाजी मार्कवरती जावेद सर दाखल झालेत. पहिला बॉल थोडासा शॉर्ट बॉल आणि त्या बॉलला पूलमध्ये कन्वर्ट केले. बॉल चालला आउटफील्डला फाडत चिरत भेदत सरळ सीमा रेषेच्या बाहेर भावेश तरे यांच्या बॅटमधनं. बघा ॲक्शन रिप्ले. थोडासा आपट्रॅकरचाच बॉल होता, बाउन्स चांगला मिळाला, त्यावर ते पुल केलं आणि तदनंतर चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाताना हा महत्वाचा चौकार होता. मी थोडंसं मॅचकडे आपल्याला घेऊन जाईल. 5वं षटक मागच्या मॅचमध्ये जावेद सरांनी हाताळलं होतं आणि चांगली कमबॅकिंग बघायला मिळाली होती, परंतु त्यावेळची जी सिच्युएशन उत्कर्ष थोडीशी वेगळी होती. 4 षटकाचा चेंडू पूर्णतः हाताळला होता, फ्रेश नव्हता. इथे थोडासा चेंडू फ्रेश आहे आणि अशा वेळेला जावेद सर कशी गोलंदाजी करतील याकडे आमचंही लक्ष असणार आहे, कारण फ्रेश चेंडू हाताळण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं लागतंय. हे शॉर्ट बॉल आपल्याला बघायला मिळत आहे, त्याचं कारण ते आहे कारण थोडीशी चुकी झालंय असं कदाचित तसं मला वाटायला लागलंय. ते माझं वैयक्तिक म्हणणं असू शकतं, कारण पण पॉवर प्लेमध्ये आलात. पॉवर प्ले संपल्यानंतर चेंडू थोडासा जर जुना झाला असता, यूज बॉल झाला असता, तुम्ही आले असते कदाचित तुमची जी गोलंदाजीने तुम्ही जो रिदम मिळवला होता, आत्मविश्वास मिळवला होता, तो चांगला ॲक्टिव्ह झाला असता आणि जे हाफ ट्रॅकर तुम्ही चेंडू हाताळतायत ते कदाचित विकेट टेकर चेंडू ठरले असते. उत्कर्ष अगदी बरोबर, कारण त्यावेळेला षटक क्रमांक तुम्ही 5 मध्ये आलात, यावेळेला दुसऱ्या षटकात आणि तुमचा तो योग्य ते विश्लेषण बघा. आता इथून आपण पाहू शकता सलग 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 3 चौकार. 5व्या षटकात फक्त 3 रन देऊन 2 गडी बाद केले होते. आता सध्या 3 बॉलमध्ये 3 चौकार केले. त्याचं कारण जे तुम्ही दिलं की नवा कोरा थोडासा फरीचा बॉल आता आहे आणि त्यामुळे गोलंदाजी थोडीशी कठीण चालली आहे. मैदानाच्या आत आले 3 बॉल 3 चौकार. नाव आहे भावेश तरे. असंही असू शकतं, परंतु जावेद सर आहेत, अनुभवाचं प्रचंड त्यांच्याकडे शिदोरी आहे आणि ते कम बॅकिंग करतील. इज नॉट आउट. जरी ते फ्रेश बॉल घेऊन या ठिकाणी आलेले आहेत मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये, परंतु आता त्यांना कम बॅकिंग करायचं. ते विसरून जायचं आहे की मी फ्रेश बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले हाताळतोय. कम बॅकिंग करावी लागणार आहे ते त्यांना. हो, चांगला वेग होता या वेळेला. थोडासा हाईट फॅक्टरचा प्रभाव जाणवलाय. लेग आपण बघतायत सिंगल रन्स कंप्लीट झाल्या. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29 धावा स्कोर कार्डवरती. लेग बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट झाले. 29. 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला 29 रन
एका बाजूला भौमिक 11 आई आशापुरी एडवण आणि त्यांच्या विपक्षात हर हर महादेव एडवण हे दोन संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसरं षटक आणि या षटकात धावा आल्या जिथे 12 रन आपल्याला पाहायला मिळतात आणि एक बाईटची देखील लेग बाईटची म्हणजे 13 रन. गोलंदाज तयार. मृदुलसाठी पुन्हा एकदा पुढ्यातला बॉल. मृदुल या बॉलला नाही सोडणार. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. खोलवर टप्पाच्या बॉलला मृदुल सांगतात की तो आमचा प्लस पॉइंट आहे. तिथे तुम्ही जर गोलंदाजी हाताळली ना, थोडेसे शफल झाले, बाहेर आले, जागा बनवली आणि ओव्हर पिचच्या बॉलला सरळ पाठवून दिलंय स्टँड अँड डिलिव्हर्ड. मृदुल यांची बॉडी लँग्वेज जर आपण बघितली की आत्मविश्वासाने तैसलेस आहे. कुठल्याही चेंडू हा कुठल्याही दिशेने खेळू शकतो आणि रीड चांगला करतोय. कॉन्सन्ट्रेशन भन्नाट आहे. रीडची पॉवर जबरदस्त आहे आणि ती बॅटिंग इथे खेळताना मृदुल पाटील यावेळेला बॅकफुटला गेली आहे आणि एक अप्रतिम लॉफ्टेड कट बघायला मिळतोय. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रूफ. एक महागडं एक्सपेन्सिव्ह षटक इथे बघायला मिळालंय. ते म्हणजे टोटली जर आपण बघितलं तर मला वाटते 23 धावांचं आहे. 23 धावांचं षटक आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 23 फ्लाय झाल्याने पोहोचते 39. क्रिकेटचा खेळ असा आहे ना, तुमची निर्णय क्षमता, तुमच्याकडे असलेलं टॅलेंट याचा योग्य उपयोग ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुम्ही प्रभावशाली खेळी साकारणार आहेत. 39 झालेल्या आहेत, हरकत नाही आहे. हर हर महादेव ॲडव्हान्स संघानं वापसीसाठी आखणी करण्याची गरज आहे. शोल्डर डाऊन करण्याची गरज नाही. क्रिकेट आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये जर तुम्हाला बॅकफुटवरती तुम्ही आहात तर ड्रायव्हिंग सीटवरती तुम्ही येऊ शकतात. आणि मी म्हणेन इथे भौमिक 11 आशापुरी ॲडव्हान्स संघाला तुम्ही जो क्लास, तुमची जी गुणवत्ता आहे ती कायम ठेवायची आहे. तुम्हाला कॅरी करायचं आहे मोमेंटम आणि ते गरजेचं राहणार आहे. 39 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. त्यावेळेला मी म्हणेन की दमदार सुरुवात, जिथे एका बाजूला 39 रन मृदुलच्या बॅटमधनं 6 बॉलमध्ये रन आले 24. भावेश तरेनं 5 बॉलमध्ये रन केले 13. गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसातील खरा लखलखता तारा, ज्याचं वयवर्ष आहे 16 आणि 16व्या वर्षात देखील रनचेजमध्ये ज्याने न डगमगता, त्याने ज्यावेळेला बाईटमध्ये विचारलं त्यावेळेला त्याने सांगितलं की मला या मॅचमध्ये खेळायचंच होतं आणि जर मी उभा राहिलो तर मी तो मॅच घेऊन जाईन. आणि तो मॅच ज्याने घेऊन गेला त्याचं नाव आहे जल तरे. एक युवा टॅलेंट, यंग टॅलेंट दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. मागील षटकात धावा खोऱ्यानं वाढल्या. या षटकात जल तरेला आता विकेट शोधावे लागतील, शोधणं गरजेचं आहे. अदरवाईज हे आता 39चं जे स्कोर कार्ड 2 षटकांमध्ये झालंय ना, 5 षटकांमध्ये 80 व्हायला वेळ लागणार नाही. पहिला बॉल राऊंड स्टम्प्सने, पहिलाच बॉल, चांगला बॉल. इथे आपण पाहू शकता चेंज ऑफ द पेस, थोडेसं बोटांची जादू दाखवली आणि तदनंतर त्या बॉलला मात्र फिरवलं. आता सध्या आपण पाहताय डॉट बॉल येतोय. चांगली कम बॅकिंग बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर तितकंच वळण नाही घेतलेलं, परंतु कुठेतरी फलंदाज भावेशचा जो इंटेंट होता किंवा जी ग्रीप होती ती ग्रीप तितकीशी चांगली बघायला मिळाली नाही. बघूया भावेश पुढील चेंडू. जल कोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश करतोय. चेंडू गली रिझनला ट्रॅव्हल झालाय. जावेद सर प्रयत्न करतायत, तदबर एकेरी रन्सला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि धावसंख्या पोहोचली ती 41. 41 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. 41 धावा धावफलकावरती. आतापर्यंत सध्या षटक क्रमांक 3 पहिल्या इनिंगचा खेळ चालू झालाय. मृदुल पाटीलनं चांगली बॅटिंग केली आणि आता सध्या भावेश तरी हाही रंगात आलाय. फारच बाहेरचा बॉल, पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत आले आणि भावेश तरे यांच्यासाठी थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला जल तरेनं आणि तो बॉल जास्तच बाहेरचा राहिला. पंचांनी त्याला पनिशमेंट दिली की तो आव्हांतर बॉल आहे. जिथे आपण पाहू शकाल त्या व्हाईट बॉलच्या साह्यानं धावांची गती वाढली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 42 रन्स. 42 धावा स्कोर कार्डवर. प्रतिम शॉट सिलेक्शन, स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. टाउन दी ग्राउंड शेड्यूल फील्ड केलं जाईल. 43 वरती स्कोर कार्ड सरकते. कम बॅकिंग करावी लागेल. मोठ्या शॉटला थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे हर हर महादेव संघाचा. एडवणचे दोन्ही दिग्गज संघ आहेत. आज संपूर्ण एडवण गाव मात्र आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट बघणार आहेत की आपल्या विभागातील, आपल्या गावातील कुठला असा खेळाडू आहे तो मात्र या AB ट्रॉफीच्या माध्यमातून आपली क्लास, आपली गुणवत्ता टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दाखवतोय. आणि चर्चा राहणार आहे संपूर्ण गावामध्ये या मॅचच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून, AB ट्रॉफीच्या माध्यमातून. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय. सध्या एडवन विपक्षात एडवनचा सामना आणि तदनंतर तिसरं षटक जल तरे या गोलंदाजाच्या हातामध्ये तो बॉल जाऊन विसावला आणि तदनंतर त्याने आतापर्यंत तर गोलंदाजी चांगली केली. षटकातील पुढचा बॉल आता मृदुल आहे. मृदुलसाठी देखील चांगला चेंडू. हे आहे क्रिकेट मित्रांनो. मागील षटकापर्यंत जो मृदुल ड्रायव्हिंग सीटवरती होता ना,
या बॉलला जलतरेची गोलंदाजी बघा. बोटातील कौशल्य मांडलं, तदनंतर त्या बॉलवरती बोटं फिरवली आणि तदनंतर तो बॉल आता डॉट बॉल येतो अजित सर. चांगला प्रयत्न होता मृदुल पाटील यांचा. पडल्यानंतर हलकासा चेंडू टॉस झाला आणि विथ द स्पिन खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. थोडासा मध्ये येणारा चेंडू होता, परंतु त्याची गती थोडीशी रीड करता आलेली नाहीये. चांगलं बॅटल बघायला मिळते. जसं मी पहिल्यांदा म्हटलं होतं की प्लस पॉईंट वीक पॉईंट ज्ञात आहेत सर्व खेळाडूंना एकमेकाचे. वेगवान, गुड बॉलिंग, एक्सेलंट, चांगली वापसी आहे. तुम्ही ज्या फलंदाजाला 2 चेंडू स्ट्राईक वरती थांबून ठेवले ना, तो फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्याच्या अगेन जेव्हा तुम्ही डॉट डॉट बॉल टाकतायत ना, तेव्हा तुमची क्लास, तुमचा गुणवत्ता, तुमचा रिदम, तुमची एक्युरेसी परफेक्ट आहे आणि तिथे बघायला मिळते एक उच्च स्तरीय बॅटल आपण बघतोय. खूप खूप चांगलं बॅटल. एका बाजूला मृदुल, एका बाजूला जलतरे. जलतरेने गोलंदाजीने मन जिंकलीत या षटकात, तर मृदुलला थोडंसं शांत त्याने केलं. इथे देखील आता मृदुल सांगतात की हा बॉल नाही सोडणार. फोडून टाकले, तोडून टाकले या बॉलला, कारण हा शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलचा पुरेपूर वापर करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर मिड विकेटला सलामी देणारा हा दमदार षटकार. AB चषक 6. चांगलं टायमिंग, चांगलं पूल बघायला मिळते. एक उंचपुरा बॅटर आहे मृदुल, चांगल्या फॉर्म मध्ये. अकू टप्प्याचा हाफ ट्रॅकर चेंडू आपण बघतायत आणि काय परफेक्ट टायमिंग, सरळ चेंडूला स्टंड अँड डिलिव्हर्ड. षटकारानं धावसंख्या एकूण 50 वरती पोहोचले. 49. 3 षटकं परिपूर्ण झालेत. एक शॉर्ट मीटिंग आपल्याला बघायला मिळते की आता मात्र मृदुल पाटीलसाठी व्यूहरचना काय असणार आहे, चक्रव्यूह कसा रचला जाईल, हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. एक उत्कृष्ट उच्च दर्जाची टुर्नामेंट आपण बघतायत. एक भव्य दिव्य स्पर्धा. AB ट्रॉफी म्हटल्यानंतर आता या जिल्ह्यातील नव्हे, टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंचं म्हणणं असतं की AB ट्रॉफीमध्ये खेळण्याचा जो आनंद आहे ना, तो आनंद भरपूर मोठा आहे. इथलं मॅनेजमेंट, इथली बसण्याची बैठक व्यवस्था, इथलं लाईव्ह टेलिकास्ट, साऊंड सिस्टम आणि ग्राउंडची एक अप्रतिम आखणी, त्याच्यानंतर एक दर्जेदार विकेट. प्रत्येक खेळाडूला एक भव्य मेजवानी आहे AB ट्रॉफीच्या माध्यमातून आणि त्यासाठी अल्पावधीमध्ये म्हणजे 5 वर्षाचा प्रवास राहिलाय, परंतु 5 वर्षाच्या प्रवासामध्ये जे यशाचं शिखर AB ट्रॉफीनं गाठलेलं आहे ना, त्यांचा जो प्रवास आहे ना, शब्दामध्ये सांगणं कठीण जाईल. एवढा एक अभूतपूर्व प्रवास AB ट्रॉफीचा राहिलाय. एक दैदिप्यमान प्रवास, नेत्रदीपक असा प्रवास आपण AB ट्रॉफीचा बघतोय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला या स्पर्धेचा, म्हणतात ना की आयोजन हे सोपं असतं, परंतु नियोजन तुमच्या स्पर्धेचं कसं असतं हे फार महत्त्वाचं. आणि 5 वर्षात अविरत या स्पर्धेची खूप चांगलं असं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. षटक क्रमांक 4ला देखील सुरुवात झाली आणि मितेश रगतने या नावानं त्यांना भरपूर प्रेम मिळालं संपूर्ण एडवन आणि सफाळे परिसरात. तेच मितेश आलेत. पहिला बॉल त्यांनी डॉट हाताळला भावेश समोर. नुकताच आपण AB ट्रॉफीची चर्चा करत होतो आणि त्याच वेळेला आपल्या मुख्य मंचावरती त्यांचे मॅनेजमेंट सर्वेसर्वा HK हरेश्वर किनी सरांचं आगमन झालंय. उपेश गरज साहेबांची एक अप्रतिम साथ आणि त्यानंतर एक भव्य दिव्य स्पर्धेची खमंग मेजवानी. काय टायमिंग केले यावेळेला, पूल आणि हुकचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन ठोकला यावेळेला. तगडा षटकार, जबरदस्त फटका, खूप चांगला फटका. बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. बघा ऍक्शन रिप्ले. टायमिंग प्रॉपर, अगदी बॉटम हँडचा योग्य वापर केला आणि तदनंतर अगदी क्रीज मधनं खूप चांगल्या पद्धतीचा हा फटका खेळत असताना धावसंख्या थेट 6 फ्लाय जलद गती पकडली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 55 रन. नुकताच एक कमेंट आपल्याला बघायला मिळते लाईव्ह. आमचे क्रीडा रसिक वर्ग आहेत, अत्यंत सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्याने खेळताना आपण बघतोय. ते कमेंट्स कॉम्प्लिमेंट देताना आपण बघतायत की स्पर्धा म्हणजेच पालघर जिल्ह्यातील एक भव्य वर्ल्ड कप आहे आणि खरोखरच त्यांचं जे वर्णन आहे अद्वितीय. एक सुंदर स्पर्धा आणि त्याची तारीफी तेवढीच दर्जेदार पद्धतीने होते आहे. कारण मित्रांनो, ही ट्रॉफी आहे AB ट्रॉफी. दुसऱ्या रचनेमध्ये आपण बघताय सॅक्रिफाईस केलं आपला विकेट. फलंदाज गोरेगाव मधून प्रदीपजी गायकवाड यांच्या माध्यमातून ही कॉम्प्लिमेंट आपल्याला भेटते या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू प्रदीपजी. आपलं हे सुंदर वर्णन आमचं खऱ्या अर्थाने उत्साह वाढवतोय आणि अशाच चांगल्या कॉम्प्लिमेंट म्हणजे आपण सातत्याने आणखीन या स्पर्धेमध्ये पुढे घेऊन जाण्याचा सदैव आपण प्रयत्न करणार आहोत. विकेट 55 वरती 2 बघायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना आपण बघतोय. मिस्टर
राज उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे राज. एडमंड संघाचा जर 5 वर्षाचा मागील जर आपण प्रवास जर बघितला तर एडमंड संघ सफाळे विभागामधील प्रयत्न करत होते. आपल्या गावामध्ये चांगले टॅलेंटेड खेळाडू व्हायला पाहिजेत, आपल्या गावाचं नाव पुढे यायला पाहिजेत. परंतु आजचा जर प्रवास जर आपण बघितला, मागचे 2-3 वर्ष जर प्रवास बघितलाय तर हिरे खऱ्या अर्थाने तयार केलेले आहेत एडमंड गावानं. मग कुठलाही संघ असो, दर्जेदार खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत. आणि या सफाळे विभागामध्ये एडमंड संघ म्हटल्यानंतर ताकदीचा संघ राहणार आहे. तुम्हाला टफ फाईट करण्यासाठी तुमचा सर्वश्रेष्ठ खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागणार आहे, हा विरोधी संघ नेहमी जाणत असतो. मृदुल पॅड आणि बॅटमध्ये चेंडू त्यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केले, चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होते, तदबर मिसफील्ड झालंय का तर चौकार आलाय आणि धावसंख्या पोहोचते ती 59 वर. मिसफिल्ड जी झाली आणि तदनंतर धावसंख्या 4 आता आकार घेत असताना धावसंख्या 59 वरती. धावा कशा येऊ देतात आता येणं गरजेचं आहे, कारण तुम्ही प्रथमतः बॅटिंग करता. त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा जेवढ्या होतील त्या तुमच्यासाठी प्लसच राहतील, कारण मग रनचेजला ज्या वेळेला प्रतिस्पर्धी दाखल होईल त्यावेळेला त्यांच्यासाठी मोठं टार्गेट हे थोडंसं टेन्शन वाढवणारं राहील. आपण जयनुमान मायकोप आणि विराथनचा सामना पाहिला. 100 पार झाल्यानंतर थोडेसे खांदे झुकले होते आणि त्यावेळेला प्रयत्न त्यांनी जरूर केले, परंतु मग थोडंसं मोठं टार्गेट चेज होत असताना टेन्शन वाढतं. आज अमर पाटील यांचा लग्नाचा वाढदिवस. तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा. तुमचा प्रेमाचा झरा असाच खळखळाट करत राहो. यावेळेला फटका खेळलाय सरळ डाऊन दी ग्राउंड मृदुल पाटील. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 40 धावांची झंझावाती खेळी करत असताना जबरदस्त बॅटिंग करतायत. षटकार आलाय. तर आपण स्कोर कार्डकडे वळतोय. धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 65. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि चांगली बॅटिंग मृदुल आहे. षटकार चौकाराची आतषबाजी बघायला मिळते आणि नुकताच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते आहे की पालघर जिल्ह्यातील एक गोल्डन मॅजिक फिंगर म्हणून चर्चा नेहमी राहिले. मायकोप गावातील एक अनमोल असे रत्न आणि आमचे परम मित्र अमरजी पाटील यांची ॲनिव्हर्सरी आहे. खूप खूप शुभेच्छा असतील अमर आपल्याला. आमच्या एबी ट्रॉफीच्या माध्यमातून आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या माध्यमातून अमर पाटीलला आपण देतोय खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे मात्र चेंडू सीमा रेषे जवळ अडवण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट झालेले आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती 67 वरती. वेगाने स्कोर कार्ड आता पुढे चालले. एक अर्धशतक आपण यतीन जाधव यांचं पाहिलं. 40+ ते खेळाडू तारापूर इथून बिलॉंग करणारे आणि आता सध्या अर्धशतकाच्या मार्गावरती 12 बॉलमध्ये 42 धावांची कडक इनिंग मृदुल पाटीलने देखील सध्या साध्य केले. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला भौमिक 11 आहे आशापुरी एडवनच्या डगआउटमध्ये मृदुलच्या अर्धशतकाची चाहूल आहे, तर एका बाजूला हर हर महादेव संघ सांगते की आम्हाला मृदुलला बाद करायचं आहे. 67 रन फलकावरती आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या 6 बॉलच्या खेळात मजा येणार आहे. थोडंसं स्पीडअप करा एडवंड संघ. 67चा आकडा इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. मागच्याच मॅचमध्ये चल तऱ्हेनं 50 धावा करत या स्पर्धेतील दुसरी हाफ सेंचुरी आपल्या नावावरती नोंदवलेली आहे आणि तिसऱ्या हाफ सेंचुरीकडे आता मृदुल पाटील आपली पावलं अग्रेसर करताना बघायला मिळत आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. 67 वरती 2, 4 षटकं परिपूर्ण झालेले आहेत आणि सनी आपल्याला बघायला मिळत आहेत. भूमी 11 संघही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एक गाव एकच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तीच भूमी या मॅचचा आनंद घेताना आपण बघतायत. संदीपजी म्हात्रे यांची सुकन्या आपल्याला बघायला मिळते आणि संदीपजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण बघतायत ज्या सौजन्य झालेले आहेत त्यांच्या मुख्य मंचावरून या मॅचचा मनमुराद आनंद घेताना आपण बघतोय. अंतिम षटक आहे 67 वरती 2. पुढील चेंडू घेऊन सनी गोलंदाजी ट्रॅकवर. थोडंसं मित्रांनो स्पीडअप करा. आपण थोडंसं लेट चालू याची दक्षता घ्या. पुढील चेंडू. ओ वाडा शॉट, क्या कहने शॉट के. फलंदाज आपण या ठिकाणी बघतोय राजने जो षटकार मारलाय ना खूप दूरवर मारला. एक मॅसिव्ह सिक्सर ज्याला आपण म्हणतो. अरमान बदल जाते हर राज बदल जाते. चलता राज का बल्ला तो मॅच के रिझल्ट बदल जाते आणि तोच राज ऍक्टिव्ह झालाय. ठोकलाय तगडा षटकार आणि धावसंख्या 73 वर पोहोचले. 73.
खूप चांगली बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. पहिलाच बॉल गुडघा वाकवला, तदनंतर बॉलला लांबच लांब फेकून दिला आणि सरळ सुरुवात केली 5व्या षटकाची दमदारनं, जिथे 73 रन्स, 2 विकेट बाद झालेत. एका बाजूला राजनं पहिल्याच बॉलवरती षटकार, एका बाजूला मृदुल पाटील 12 बॉलमध्ये 42 रन. आणि सनीवरती आता थोडंसं प्रेशर असेल, कारण स्लॉग षटकामध्ये ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करण्याकरिता त्यावेळेला फलंदाज पूर्णतः सेट झालेले असतात आणि त्यावेळेला पूर्णतः जो चेंडू आहे तो त्यांना फुटबॉल सारखा दिसत असतो आणि त्यावेळेला तुम्ही त्यांना बीट करणं थोडंसं कठीण जातं. परंतु आता सनीला ते करावं लागेल. याही वेळेला सर्वोत्तम फटका, मागचा होता क्लास, हा आहे त्याहून क्लास. जबरदस्त कडक शॉट, 6. जबरदस्त बॅटिंग, सफळ झाले. गोलंदाजाला मजबूर केल्या यष्टामध्ये चेंडू टाकायचा आहे आणि जसा स्लॉटमध्ये चेंडू आला तसा बॅटला स्विंग केला. आपण बघू शकाल परफेक्ट एलिव्हेशन, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि येतो एक दर्जेदार स्टनिंग 6. धावसंख्या पोहोचते 79 ऑन स्कोर कार्ड. 79 धावा. बॅक टू बॅकचे 2 भव्य षटकार बघायला मिळत आहेत मिस्टर राजच्या बॅटमधनं. अतिशय देखणी, अतिशय विस्फोटक बॅटिंग बघायला मिळते. याच्यानंतरची मॅच दोन्ही संघाच्या संघनायकांना पुनश्च मी विनंती करतोय की जसा मॅच संपेल तसा मात्र टॉस उडवला जाईल. 311 मंगलमूर्ती विद्यार्थ्यांच्या विपक्ष 2 हात करताना आपल्याला संघ बघायला मिळणार आहे. काही प्रवीण 11 केळवा. 5 षटकांची मॅच, कंपल्सरी चेस, 2 षटक पॉवर प्ले. जे रूल्स आहेत ते फॉलो करणं गरजेचं राहणार आहे. पुढील चेंडू, ओहो वडा शॉट, फॉलिंग स्वीप ज्याला म्हटलं जातं, स्लॉग स्वीप 3 रो. क्या बात है, जबरदस्त बॅटिंग इथे बघायला मिळते. नाव है मिस्टर राज. कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं, टूटे हुए दर्पण में भी पूरी नजर आते हैं, मिलते कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र दिल में बच जाते हैं. ये दिल में बसने वाली बैटिंग है. सुपर बैटिंग. धावसंख्या बघायला मिळते 85. 85 रन, सलगचे 3 षटकार. राज या फलंदाजानं आता सध्या आपलं राज दाखवलंय. एका बाजूला आपण पाहतात 3 बॉलमध्ये 3 6. पहिल्याच बॉल पासून सुरुवात आक्रमक. चौथा बॉल, चौथा देखील. क्या बात है, 4 चेंडू आणि 4 षटकार. नाव आहे राज आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये राज नावाचा दबदबा आणि राज नावाचं वादळ आलंय आणि ते थांबायला आता तयार नाही. सनीच्या विपक्षात आता इथून आपण पाहतात शंखनाद फुंकलाय. सलगचा चौथा हा आलाय दमदार षटकार. 91 धावा झालेले आहेत आणि इथून आता हृदयाचे ठोके गोलंदाजाचे वाढत आहेत. बघूया 2 मध्ये 2 जर आले तर AB ट्रॉफी वर्ष 5वं, पर्व 5वं आणि 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती नोंदवला जाईल. परंतु सनी, संकटे येत राहतं, संकटे जात आहेत. आपला क्लास, आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी आहे. भले 4 चेंडूवरती 4 षटकार आलेले आहेत, परंतु कम बॅकिंग करतोय त्या गोलंदाजाचं नाव सनी आहे. तुम्हाला एक डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे, विकेट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूया सनी तयार होत आहेत आणि 5वा आलाय. आता मात्र 6 चेंडू 6 येतील का, ही चर्चा उत्कर्ष रंगणार आहे. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 97. आतापर्यंत 11 षटकार ह्या इनिंग मध्ये आलेले आहेत आणि प्रामुख्याने डेथ ओव्हर मध्ये पहिल्यांदाच बघायला मिळतात 6 6 6 6 and 6. लागोपाठचे 5. काय वाटते, उत्कर्ष रेकॉर्ड होईल इथे? खऱ्या अर्थानं आता फलंदाज राज यांचं माइंडसेट काय आहे? आपण टेनिस बॉल क्रिकेट दर्शन बांदेकरला पाहिले असेल. 14 वेळा 5 बॉल 5 6 आणि शेवटच्या बॉलवरती त्यांनी सिंगल फक्त डिफेन्स केलेले. आता तेच प्रेझेन्स ऑफ माइंड इथे लावतात. एका बाजूला सनीचं मनोबल खच्चीकरण होईल. जर 6 बॉल 6 षटकार आले ना सर, थोडंसं मग टेन्शन येईल. परंतु आता प्रयत्न तो इथे देखील तोच होता. मी म्हणेन राजनं इथे देखील बॅट मोठी नाही उचलली आणि सध्या त्याचा प्रयत्न तोच होता. त्यांचा प्रयत्न मोठा शॉट खेळण्याचा नाहीये. गुड सेन्सिबल क्रिकेट. कारण 6 चेंडू 6 षटकार ज्या वेळेला गोलंदाजाच्या नावावरती येतात कुठेतरी थोडंसं प्रेशर असतो. परंतु सनीनं, आपण बघतायत या ठिकाणी राजनं खूप चांगल्या पद्धतीने सन्मान केला या चेंडूचा आणि धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 99 आणि टार्गेट सेट केले 100. 100 धावांचा टार्गेट. वळूया आपण टॉसकडे. या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. 311 मंगलमूर्तीच्या विपक्ष काही प्रवीण 11 केळवा संघ आपण या.
चला या टॉससाठी या एका बाजूला त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच प्रवीण 11 केळवा. या दोन कॅप्टन तिथे त्या मॅचचा टॉस होईल आणि टॉस करण्याकरिता संदीपजी म्हात्रे सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण त्या मॅचचा कॉइन स्पिन करणार आहोत. कॅप्टन आलेत रितेश. या केळवा संघ तुम्हाला विनंती आहे की आपण यायचं आहे. तुषार मोरे यांना आपण पाहताय. अगदी जे प्रकाश झोत आपण पाहताय ना, अतिशय सुंदर या स्पर्धेला ज्यांनी तयार केले हे भव्य असं स्टेडियम ते गावदेवी डेकोरेटर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि तदनंतर तिथे तुषारजी मोरे आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने ही सजावट आणि त्यांच्या माध्यमातून कोणी सांगणार नाही की ही रात्रकालीन स्पर्धा अगदी सूर्यप्रकाशा पद्धतीनं हा प्रकाश झोत बघायला मिळतोय. आणि तुषार मोरे यांचं कौतुक करावं तेवढं कमी. एकाच टायमाला 3 ते 4 मैदानं कव्हर करतात ते. आता उद्याच्याच दिवसात आर्यन येथे स्पर्धा, पास्तची स्पर्धा, मागे वसई विरार प्रीमियर लीग तीही त्यांनी कव्हर केली. म्हणजेच नाद नाही तुषार मोरे यांचा. गावदेवी डेकोरेटर्स सध्या चर्चेतलं नाव आहे. या ना टॉससाठी या केळवा संघ तुम्हाला विनंती आहे आपला कॅप्टन पाठवायचा. एका बाजूला त्रिश 11 मंगलमूर्ती विराथनचे हे कॅप्टन इथे आलेत. एका बाजूला रितेश आणि रवींद्र. या दोन कॅप्टनमध्ये इथे टॉस होईल. सामना 5 षटकांचा. इथून जो संघ जिंकणार तो या संघातल्या विजयी संघासमोर शेवटचा मॅच खेळेल. हेड्स इज कॉल आणि इट इज टेल. म्हणजेच त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन या मॅचमध्ये टॉस जिंकलात. या स्पर्धेतील उच्चांक तुमच्याच नावावरती आहे. 104 रन तुम्ही केले होते. आता या मॅचमध्ये टॉस जिंकलात. प्रतिस्पर्धी संघ वेगळा आणि तोही संघ सध्या चर्चेत आहे. सफाळ्याचे क्रिकेट त्यांनी देखील पिंजून काढलंय. तुम्ही टॉस जिंकलात. 5 षटकांचा मॅच. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रतिस्पर्धी संघाला ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण कराल किती धावांपर्यंत एक रोखण्याचा प्रयत्न राहील? 45 ते 50 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. काय म्हणणार तुम्ही? देखील स्वतः एक रात्रकालीन स्पर्धेचा आयोजक आहात. नुकताच तीही स्पर्धा शिवनेरी चषक आपण पाहिली. आज एबी चषकामध्ये तुम्ही आलात. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आलात खेळत असताना कसा अनुभव वाटला? या स्पर्धेचं कौतुक कसं कराल? खूप सुंदर आयोजन आहे आणि 6 ओव्हरच्या मॅच खेळायला भेटतात, तर खेळायला चांगलं वाटतं. थँक्यू सो मच. तुम्हाला माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. एकंदरीत तुम्ही टॉस जिंकला असता रवींद्र, तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. आता बॅटिंग करायची आहे. त्यांनी सांगितलं की कमीत कमी म्हणजेच 45-50च्या आत तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न आहे. ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये बॅट येईल, तुमच्या संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, 30 बॉलचा खेळ मिळेल, त्यावेळेला टार्गेट कितीचा सेट करण्याचा तुमचा प्रयत्न राहणार आहे? 60 ते 70. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल. आज पालघर जिल्ह्यात नाही तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती या स्पर्धेचं एक वेगळं स्थान असतं. एबी चषक आपल्याच विभागातली ही स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना? आयोजन तर खूपच चांगलं आहे ना, खेळायला खूप मजा येते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जाऊया मॅचला सुरुवात होईल. आणि ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती क्रिकेट एक्सपर्ट्स, एका बाजूला अजित पाटील सर आणि तदनंतर एका बाजूला व्हॉइस ऑफ विरार अर्थात धनंजयजी पाटील सर, यांचा आवाज आपण वानखेडे स्टेडियमवरती देखील मराठी वाणीनं ऐकला. ते आपल्या साथीने जोडले जातील. जाऊया मॅचकडे. चला मॅचला सुरुवात होणार आहे. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. पालघर जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा सध्या आपण पाहतात, एबी ट्रॉफी, एबी चषक. आणि त्याची चर्चा मात्र रंगली होती आणि ही स्पर्धा मात्र कालपासून सुरुवात झाली. कालचा दिवस आपण 40+ लिजंडरी खेळाडूंना मात्र मैदानावरती पहिल्यात खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. 5 षटकांमध्ये 100 धावेचा पाठलाग, म्हणजे 5 षटकातील सर्वाधिक हाय स्कोर हाई झालाय. आज 99चा झालाय. मागे 5 षटका ठोकणाऱ्या खेळाडूला पहिलं 6व्या षटकावरती त्यांना अगदी 6वा बॉल त्याने तो ड्राईव्ह केलाय. कारण आपल्याच गावातील संघ आहेत, एडवनचा संघ आहेत, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल कुठे कमी होणार नाहीत. अजित सर त्याची त्यांनी दखल घेतली होती. खूप चांगलं क्रिकेट आपण बघितलं. राजच्या माध्यमातून बोलवी आपण. समोर आहेत ते चल आणि व्हेरी फर्स्ट बॉल च्या जेलची बॅटिंग बघण्यासाठी आमच्या क्रीडा रसिक वर्ग आतुर झाले होते. जेलचे शॉट सिलेक्शन भरपूर चांगलं असतात आणि थोडासा आनंद त्यांच्या बॅटिंगमधून मिळणार होता. परंतु व्हेरी फर्स्ट बॉल 100 धावांचं एक भव्य टार्गेट आणि थोडंसं आलेलं टेन्शन.
विकेटमध्ये परिवर्तन झाले आणि चलतरे बॅक टू द डग आउट. पहिला मोहरा महत्वाचा गारज झालाय धनंजय. अगदी ज्या खेळाडूवरती म्हणजे सर्व काही आशापेक्षा होत्या मागील मॅचमध्ये लढणारा खेळाडू हरर महादेव एडवनचा, तोच मात्र सध्या मैदानाच्या बाहेर गेलाय. आता जलतरीची विकेट आल्यानंतर नव्याने खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. मिस्टर जयंत मैदानावरती आल्यात. जयंत कशा पद्धतीने खेळतात पाहूयात, कारण 5 षटकामध्ये 100 म्हटलेत तर सरासरी 20 आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 20 धावा घ्यायच्या आहेत. सुंदर नियोजन आहे. आणि धनंजय जे आपण त्या ग्राउंडमध्ये दाखल झाला, सुंदर ॲटमॉस्फिअर बघितलं आणि काय वाटलं आपल्याला. आपण या चेंडूनंतर नक्कीच आपलं मनोगत या मॅचच्या माध्यमातून ऐकणार आहोत. बघूया पुढील चेंडू. आणि इथे शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा विकेट. लगातारची दुसरी विकेट मैदानाच्या मध्ये. आता मोठ्या धाब्यांचा पाठलाग करत आहे. 100चं टार्गेट आहे. बॅक टू बॅक 2 विकेट. जसं आपण मागे प्रश्न विचारला की या मैदानाचा किंवा इथे आल्यानंतर कसं वाटत, एकतर पहिल्यांदा ही स्पर्धा एबी ट्रॉफी करण्याचा जो मान सन्मान खास करून हरेश्वरजी किनीदादा असतील किंवा प्रांजी भोईर साहेब असतील यांनी मात्र दिला, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आहेत. आणि स्पेशली अजयदादा भोईर यांचं नाव ऐकलं किंवा एबी ट्रॉफीचं नाव ऐकलं होतं, पण इथे येण्याची ती संधी मागच्या 4 वर्षामध्ये प्राप्त झाली नाही, या वर्षामध्ये झाली. त्याबद्दल मनापासून आभार. आणि इतकं चांगलं क्रिकेट म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये नाव तर ऐकलं एबी ट्रॉफीचं की मोठी स्पर्धा होत आहेत आणि भरपूर वेळा युट्यूबलाही पाहिलं होतं, पण एकतर या मैदानावरती आल्यानंतर किंवा इथलं प्रेम पाहिल्यानंतर अगदी प्रचंड आनंद होतोय. नक्कीच प्रत्येक जण एबी ट्रॉफीच्या माध्यमातून जो जोडला जातोय तो गोड आठवणी त्याच्या हृदय सिंहासनावरती घेऊन जातोय. हे खऱ्या अर्थाने एबी ट्रॉफीचं यश. पुढील चेंडू, तिसरा विकेट येईल का बघायचं आहे आणि विकेटची हॅट्रिक मृदुल पाटील. 3 खंदे फलंदाज या ठिकाणी माघारी परतताना आपण बघतोय. पूर्णतः टॉपचे 3 खेळाडू तुचल मयाया या धरतीवरती बॅक द क्यू जाताना आपण बघतोय. लगातार 3 विकेट आल्यात आणि मागे ज्यावेळी आपण इनिंग करतो त्यावेळी मृदुल पाटीलची इनिंग होती 42 ची 42 धावेची. 4 षटकापर्यंत मृदुल पाटील खूप चांगला खेळला, पण 5व्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक आले होते. त्याचं कारण होतं भावेश राजनं खेळलेले ते 5 सिक्सर. म्हणजे साथीदारांना मैदानाच्या मध्ये कामगिरी करताना मृदुलनं तो विचार नाही केला की आपल्याला अर्धशतकी खेळी करायची आहेत. साथीदार जर चांगली कामगिरी करत असेल तर आपलाही रोल समोर अगदी नॉन स्ट्राईकला येऊन तो पाहता येईल, तो प्रयत्न मृदुल यांनी देखील मैदानाच्या मध्ये केला होता. नक्कीच, कारण बेरीफच बॉलला षटकार आला आणि मृदुल पाटीलला तिथे जाण्याची गरजच निर्माण नाही झाली. बॅक टू बॅक 5 षटकार आले. तदनंतर मात्र एक शेवटच्या चेंडूवरती डिफेन्स राजचा बघायला मिळाला. आपल्याच गावचे खेळाडू आहेत. भलेही एबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपण एक दुसऱ्याच्या समोर खेळतोय, परंतु आपल्या गावातील खेळाडूंचं मान सन्मान राखणं हे तितकंच महत्त्वाचं. हे राज हे जाणताना एका चांगल्या संस्काराचं प्रदर्शन ते करत आहेत. पुढील चेंडू आणि एक चौथा येईल का, हाही विचार आता मनामध्ये घर करतोय. हा भाई 4 चेंडूवरती 4 डब्ल्यू शोधलेले आहेत. आता आपण या ठिकाणी बघतोय जबरदस्त कामगिरी बघायला. विकेट डबल विकेट हॅट्रिक इथे बघायला मिळते. डबल हॅट्रिक कंप्लीट झालं. 4 लगातार विकेट मैदानाच्या मध्ये आल्या. मृदुल पाटील बॅटिंग मध्ये बहरला, गोलंदाजीमध्ये बहरला. एकतर 5 षटकार या मॅच मध्ये राजने मारले, 4 विकेट मैदानाच्या मध्ये मृदुल पाटीलने घेतले. आणि जसा उल्लेख आपण मागे केला ना एडवान्सचा, की दोन्ही एडवान्सचे संघ आहेत. एक तर ज्यावेळी टॉसला मी खास करून त्यावेळी मुलाखत घेते त्यावेळी दोन्ही कॅप्टन तेच म्हणलं की गावातील संघ आहेत, म्हणजे एकाच गावातील 2 संघ आहेत. भले सपोर्टर जो चांगलं खेळणार त्याला सपोर्ट करणार, पण एक संघ आमचा जो जिंकणार ना तो पुढे जाणार, हे मात्र त्यांनी अगदी त्या टॉसच्या वेळी सांगितलं होतं. मागच्या पहिल्या ॲपमध्ये 5 षटकार लागोपाठ, इथे 5 विकेट लागोपाठ येतील का. ओ डॉट बॉल आलाय. मितेश आहेत, प्रचंड अनुभव आहे. मितेश अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळतात, खूप प्रचलित खेळाडू आहेत. आपण जर सफाळा विभागामध्ये कुठल्याही गावामध्ये जा, त्यांचे फॅन्स फॉलोअर तुम्हाला दिसतील, कारण दोस्ती दुनियेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून मितेश आपण बघतोय. चांगली कामगिरी सातत्याने, अनेक मित्र त्याने जमवलेले आहेत आपल्या गोडमाणीनं. तेच मितेश आहेत समोर. शेवटचा बॉल आहे. मेडन षटकाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. फटका खेळा हवेमध्ये. काय विकेट येईल का, क्षेत्ररक्षक आलाय, कुठलीही चूक तो करणार नाही. राज होते, राजने घेतलाय झेल, हर्षलने घेतलाय झेल. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 विकेट घेण्याचा पराक्रम मैदानाच्या मध्ये केलाय. नाव आहे मृदुल पाटील आणि त्यानं मात्र मैदानाच्या मध्ये केलं. भौमिक 11 आहे आशापूर एडवन संघाचा हा स्टार खेळाडू. आज मेडन षटक 2 वेळा मेडन हाताळल्यात.
सर ही महत्वाची गोष्ट आहे अजित सर, कारण 2 वेळा एकाच स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर आणि प्लस तुम्ही धावाही बनवतायत, त्याच्यामुळे एबी ट्रॉफीसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा सध्या मृदुल यांच्यासाठी देखील राहिलाय. पहिल्या षटकामध्ये मॅडन षटक आणि फायपर पूर्ण करतायत. आपल्या जीवनातील एक मोठी कामगिरी. 5 विकेट आपण रिप्लेच्या माध्यमातून बघतोय कशा पद्धतीने, आणि व्हेरी फर्स्ट षटकामध्ये जर तुम्ही फायपर पूर्ण कराल ना, हा अस्मरणीय क्षण आहे, कधी विसरणार नाहीत. एवढा एक भव्य दिव्य क्षण मृदुल पाटीलनं आणि एका भव्य दिव्य स्पर्धेमध्ये एपी ट्रॉफीच्या माध्यमातून पहिलं षटक फायपर पूर्ण करतायत. एक अद्वितीय कामगिरी मृदुल पाटीलचे. गोड कौतुक आम्ही त्यांचं करतोय. कौतुक मृदुल यांचं का होतंय, कारण याही खेळाडूच्या नावे मॅन ऑफ द सिरीजमध्ये तो बाईक पटकावण्याचा पराक्रम त्यांनीही केलाय आणि एबी ट्रॉफीमध्ये आजचा दिवस मृदुल यांच्याच नावावरती आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र धावतात. ओ व्हॉट अ कॅच. मैदानाच्या आतमध्ये अनेक जगलर पाहिले आहेत, पण या पद्धतीनं झेल टिपताना कमी पाहिले आहेत. मैदानाच्या आतमध्ये हा कॅच एक वेळा नाही 100 वेळा पाहण्यासारखा आहे. त्याच पद्धतीने झेल घेतलाय. व्हॉट अ कॅच. कदाचित 100 धावांचं टार्गेट आहे आणि 0 वरती 6 विकेट, हा एक इतिहास घडवण्याचं काम ते करतायत. प्रामुख्याने 100चा आकडा त्यांनी नजरेसमोर ठेवलाय. परंतु कहते हैं कि लाखों मैल लंबी यात्रा भी केवल एक कदम से स्टार्ट होती है. जेव्हा तुम्ही एक पाऊल टाकणार तेव्हा ते लाखोचं करोडोचं अंतर पार करण्यासाठी तुम्ही स्टार्ट करतायत, आणि ती स्टार्टच तिथे झालेली आहे आणि 6 विकेट बॅक टू द डगआउट गेलेले आहेत. जसा 100चा उल्लेख केला, 100 बनवण्यासाठी ते 0 खूप महत्वाचे असतात. म्हणजे 0-0 जर नाही जॉईन झाले तर तो 100चा आकडा पूर्ण नाही होऊ शकत. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने विकेट गमावल्यात ना की जिथे धावस तुम्ही सुरुवातच केलेली नाही आहेत. 0 वरती 6 विकेट. 0च्या मागे 1च्या मागे 0 महत्वाचे आहेत. त्याच्या पुढे 0 आले तर ड्राईव्ह करतायत. बऱ्याच वेळानंतर सिंगल रन्स आलेली आहे आणि तिथे विकेटची संधी. आणि जर हा 7वा विकेट आला असताना तर आपण या ठिकाणी बघतोय हाही एक विक्रम बघायला मिळतोय. 100चा पाठलाग करताना 1 रन्स आणि इथे बघायला मिळतात 6 विकेट. म्हणजे जसं ट्रॅफिक सिग्नलवरती आपण ज्यावेळी असतो त्यावेळी तो रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल, येल्लो सिग्नल, इथे रेड सिग्नल इतके आलात ना की मागच्या 8 बॉलमध्ये 6 तर रेड सिग्नल आहेत, तिथे विकेट आल्यात. असं आणि रेड सिग्नलची खासियत आहे की तो जास्त पसरत नसतो, म्हणून प्रत्येक ठिकाणी डेंजर झोनकडे हा रेड सिग्नल असतो. इथे आलाय अल्टी पल्टीचा एक फॅन्सी. बघूया पंच घोषित करतील षटकार आलाय. प्रयत्न सुरू आहे तिथे. नवीन आलेले फलंदाज आपण बघतायत गौरव तरे षटकार मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत. 7 धावा 6 गडी बाद. जीटीच्या बॅटमधून गौरव तरेच्या बॅटमधून हा षटकार आला. धावसंख्या स्कोर कार्डवरती आता कुठेतरी ते विकेटचा जो पराक्रम होता किंवा त्या पुढे धावसंख्या बनत नव्हती ना, ते आता थोडी पुढे गेल्यात. 7 वरती 6 धक्के लागल्यात. पुढचा बॉल घेऊन राज पुन्हा तयार. आज राजचा परफॉर्मन्स देखील पाहण्यासारखाच होता, कारण त्यानं ठोकलेले ते 5 बॉल लगातार 5 षटकार, त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती दिलेला गोलंदाजाला सन्मान. हा सर्व काही गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या ठरतात, कारण तुम्ही कसे खेळतायत, काय करतायत याच्यापेक्षा तुम्ही मैदानावरती काय दाखवू शकतायत, या सर्व काही गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. राज फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, स्कूप करायचा होता, पाठीमागे खेळायचा होता, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. तोपर्यंत पंचाचा सिग्नल त्या ठिकाणी आपण पाहिला तर लेग बायच्या माध्यमातून ती धाव होती. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 8 वरती पोहोचते. 100 धावांचं टार्गेट. 20 चेंडूंचा खेळ शेष आहे. तुम्हाला 92 बनवायच्या. पुढील चेंडू घेऊन तयार होताना राज. उलटॉस आहे इथे, मात्र लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न फसलाय. 7वा विकेट गॉन. आणि जावेद सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आपण या ठिकाणी बघतोय एबी ट्रॉफीच्या माध्यमातून टॅलेंटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. त्यांनाही संधी मिळणार आहे. 7 विकेट गेलेले आहेत आणि अंतिम जोडीनं किंवा शेवटचे जे खेळाडू आहेत त्यांनी जर इथून चांगली कामगिरी केली तर येणाऱ्या मॅचेसमध्ये त्यांना प्रमोट केलं जाऊ शकते. त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. नाही त्याच आता भरपूर काही गोष्टीची चर्चा आहेत बाबा. 100 धाव्यांचा तो पाठलाग होईल नाही होईल याची चर्चा बाजूलाच आहेत, पण महत्वाचे आता ते येणारे बॅट्समॅन आहे 8व्या 9व्या 10व्या 11व्या क्रमांकाचे, ते मैदानावरती काय करू शकतायत, किंवा जसा आपण प्रमोटचा उल्लेख केला हीच वेळ आहे दाखवण्याची. राजसमोर जावेद सरांचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय, तोही हवेमध्ये, तोही विकेट देऊन जाईल असं चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दिसत आहेत. आता 8 वरती 8
धक्के लागलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 8 धावा 8 गडी बाद. 8 वरती 8 आणि 8च्या पाड्यामध्ये जीवनाचं रहस्य दडलंय. कहते ना 8 में बचपन, 16 में शादी, 16 में जवानी, 24 में शादी, 32 में बच्चों की जिम्मेदारी, 40 में खुशहाल परिवार, 48 में समाज की जिम्मेदारी, 56 में बुढ़ापे का आगाज, 64 में बीमारी का घर, 72 में बंटवारा, वसीयत और 80 में ऊपर जाने का समय. हे नेहमी आपण बघतोय 8च्या पाड्यामध्ये सातत्याने बघायला मिळते. 8 वरती 8. बघूया निवान आल्यात बॅटिंगसाठी. हर्ष 2 षटकांचा खेळ संपला. 8ला 8 विकेट. 100 धाब्याचा पाठलाग करायचा होता. आता तिसऱ्या षटकासाठी मृदुल पाटील आलात. 5 विकेट घेणारा खेळाडू, एकही धाव दिली नाहीत. पहिला बॉल वेगानं वेगानं काय जलद गतीनं मैदानाच्या मध्ये सातत्याने तो मारे करतोय. समोरच्या अगदी टीमला कमीत कमी धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न सध्या हर हर महादेव एडवनच्या संघाला तो दिसतोय भूमिकेले म्हणा या आशापूर एडवनचा. खूप चांगली गोलंदाजी. 7 बॉल आतापर्यंत मृदुल पाटीलनं टाकल्यात, त्याच्यामध्ये 5 विकेट त्यांनी घेतल्यात. गुड बॉलिंग मृदुल. पुढील चेंडू घेऊन रट्टा मारतो विकेट आणि त्रिफलाची अंतिम जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि याचं कॉमेंटेटर म्हणून मी एवढंच म्हणेन की इथून जे चेंडू आहेत ते मात्र हर हर महादेव संघ कसा खेळेल याच्याकडे माझंही लक्ष थोडंसं असणार आहे की कशा पद्धतीने ऑलआउटचा खतरा आहे तो वाचवतील. कारण मॅच तर आता भरपूर लांब राहिले आणि इथून आता एकमेव लक्ष असणं गरजेचं आहे की आम्हाला हे चेंडू आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने फेस करायचे आहेत. सनी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. 11व्या क्रमांकाचे अगदी ते खेळाडू आहेत ते सध्या मैदानावरती आल्यात. 8ला 9 विकेट. आणि पहिल्यांदा असं घडतंय खास करून एबी ट्रॉफीमध्ये. एबी ट्रॉफीचा इतिहास जरी तुम्ही पाहिलात अशा गोष्टी घडल्या नसतील. 8 वरती 9 विकेट ते आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळत आहेत. येस कॅमेरामॅनचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय. आपलं कॉम्बॉक्स त्याने कव्हर केलं होतं त्याने आम्ही थँक्यू म्हणतोय. 8 वरती 9 आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 100चं टार्गेट समोर आपण बघतायत आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये संकटामध्ये सापडलाय हर हर महादेव संघ. आणि इथे धनंजयजी मी म्हटलं होतं ना की इथून मात्र त्यांचा प्रयत्न असणार आहे की चेंडू जे आहेत ते आपल्याला खेळायचे आहेत आणि तोच प्रयत्न या फलंदाजाचा बघायला मिळतोय. परंतु मृदुल जेव्हा फलंदाज डिफेन्स करण्याच्या तयारीत असतात तेव्हा तुम्ही त्यांचा विकेट कसा घेणार हेही एक यशस्वी गोलंदाजाचं श्रेय असणार की अशा वेळेला तुम्ही विकेट कसा घेणार. मृदुलच्या केस तुम्ही स्विच इट खेळतात त्यावेळी ते परफेक्ट असतं का याही गोष्टी आहेत का. इतका वेगवान गोलंदाज आहे. ड्राईव्ह केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या मध्ये कुठलाही नाही. आता हे होणार आहेत कारण ज्यावेळी तो खेळाडू कक्षामधून आला ना त्यावेळी त्याला एक गोष्ट सांगण्यात आली होती की आता बाबा इथे ड्राईव्ह करायचं आहे. इथे तुम्हाला टेस्ट क्रिकेट मैदानाच्या मध्ये अनुभवायचं आहे. 10 बॉलमध्ये मृदुल पाटील यांनी आतापर्यंत एकही रन दिली नाहीत. 6 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत. एबी ट्रॉफीमध्ये हा विक्रमच झालाय मृदुल पाटील यांचा. शेवटचे 2 चेंडू आहेत या स्पेल मधले आणि ते जर डॉट राहिले ना आणि एक आणखीन आलाय. 5 पूर्ण केले. 6 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. 11 चेंडू हाताळलेले आहेत आणि शेवटचा चेंडू त्यांच्या स्पेल मधला. स्वप्न जरी बघितलं ना तर एवढं चांगलं स्वप्न एखादा गोलंदाज बघूच शकणार नाही. आणि तेही म्हणजे मागे एक मेडन षटक हाताळलं. या मॅचची सुरुवात झाली त्यावेळी मेडन षटक हाताळलं. आता तिसऱ्यांदा 3 वेळा मेडन षटकाच्या जवळपास आलेले आहेत. म्हणजे 2 तर हाताळलेलेच आहेत. आणि एका स्पर्धेमध्ये 3 मेडन षटक हाताळण्याचा पराक्रम करणारा खेळाडू आहे. एकदा मृदुल पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर आपण त्याच्यासाठी करूया. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. सुंदर कामगिरी. टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे खऱ्या अर्थाने. कारण हे स्वप्न कुठलाही गोलंदाज कधी बघू शकणारही नाही. प्रत्येकाचं एक आपण बघताय सेलिब्रेशन. चेहऱ्यावरती उत्साह ऊर्जा आहे. मृदुल पाटीलची ती कामगिरी. 2 षटकं हाताळलेले आहेत. 2 मॅडन 12 डॉट बॉल आणि 6 विकेट घेण्याचा एक अभूतपूर्व कारनामा. क्या बात आहे. मॅन इन गोल्डन आर्म हे म्हणावं लागणार आहे मृदुल पाटीलला. अजित सर मी म्हणतो की मृदुलनं आतापर्यंत भरपूर क्रिकेट खेळला असावा परंतु त्याच्या आयुष्यातील एक सर्वाधिक महत्वाचा आजचा हा सामना होता किंवा आजचा हा दिवस होता. कारण एका स्पर्धेमध्ये 3 मेडन षटक 6 विकेट प्लस धावाही बनवण्याचा रेकॉर्ड. त्याच्या जीवनातील एक उत्तम कामगिरी आहे. मी सर्वश्रेष्ठ म्हणणार नाही कारण उत्तम ही आजही उत्तम आहे उद्या उत्तम राहणार
येणाऱ्या काळामध्येही उत्तम राहणार. म्हणून उत्तम कामगिरी आहे असं मी म्हणेन. फॉलोअप विकेट तुमच्या स्क्रीनवरती आहेत, कशा पद्धतीने पडल्यात ते सध्या दाखवण्याचा प्रयत्न होतोय. आतापर्यंत खूप चांगला खेळ मैदानाच्या मध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला. मृदुल पाटीलची गोलंदाजी आपण एन्जॉय केलीत. 5 षटकार ठोकण्याचा विक्रम या मैदानावरती झाला, तो आपण एन्जॉय केलात. म्हणजे सर्व काही एकाच मॅच मध्ये पाहायला मिळालात. यावेळेचा बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर जतीनने थोडा एक्स्ट्रा हाताळला, पंचाने मात्र व्हाईट बॉल तो करार केला. एक्स्ट्रा धाब्याने संघाची धावसंख्या 9-9. ही कंडिशन 100चा पाठलाग करत असताना 9 वरती 9 आहेत. आणि इथून मात्र गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहे जतीन विकेटच्या शोधामध्ये, डब्ल्यूच्या शोधामध्ये आहेत. पुढील चेंडू आणि आणखीन एक डॉट बॉल. मॅचला जेव्हा स्टार्ट झाली ना तेव्हा असं कुठल्याही क्रीडा रसिकाला वाटलं नसेल की मॅच अशा स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मृदुल पाटीलची एक्युरेसी, त्याचा रिदम, त्याचा वेग, त्याने केलेली खूप चांगली पद्धतीची गोलंदाजी भन्नाट राहिली आहे. एबी ट्रॉफीमध्ये एक अद्वितीय कामगिरी. आणि इथे मॅच वाटते विकेट असं वाटलं होतं की कॉट बँडची संधी असणार आहे, परंतु सिंगल कंप्लीट झाली आहे. नाही, आता प्रत्येकाला काय वाटतं बघ का, तो बॉल वरती गेला का ते विकेट जाण्याचा तो चान्सेस आहे तो बनतो की काय, असं चित्र सध्या दिसत आहेत. आणि हे चेहरे आहेत ते थोडं नाराज आहेत हर हर महादेव, परंतु थोडे स्माइली आहेत, कारण त्यांना माहित आहे आपल्या गावातीलच संघ दुसऱ्या बाजूलाही आहे. त्याच्यामुळे थोडी हलकी स्माइल देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ती पाहायला मिळाली होती खेळाडू कक्षामध्ये. पटका खेळायचा प्रयत्न केला, चेंडूला मात्र अगदी आपण पाहिलं तर फील करण्यात येतात. आणखीन एक बॉल डॉट. जतीन मागच्या मॅच मध्ये नव्हते, परंतु या मॅच मध्ये आल्यानंतर आतापर्यंत जतीननं पहिले 3 बॉल खूप चांगले टाकले, धावा खर्च केला 2. 10 वरती 9 आणि कदाचित आपण बघतायत पुढील चेंडू तयार होताना. आणि इथे आपल्याला बघायला मिळते बोईसर विभागामध्ये लेदर क्रिकेटची टुर्नामेंट झाली होती. ओपनिंग टीम मला वाटते 5 की 6 धावामध्ये ऑल आउट झाला होता आणि व्हेरी फर्स्ट बॉलला षटका मारत ती मॅच संपली होती. आणि तेव्हा समोरच्या संघाला असं वाटलं होतं की कदाचित आमचा रन रेट वाढेल, असं काही चित्र होतं त्यावेळेला. कुठलं आपण बघतायत आणि त्याचे साक्षीदार आपल्याला तुषारजी मोरे सर बघायला मिळतात, जे मुख्य मंचावरून मॅचचा आनंद घेत आहेत. पुढील चेंडू आणि इथे 1 बाउन्स ओव्हर द रूप चौकार आलाय. 15 वरती सध्या धावसंख्या पोहोचल्यात. नुकताच मृदुलच्या आईचाही फोन आमच्या बरोबर आमच्या पाठीमागे बसलेले दर्शन आहेत, त्यांनाही आला होता, खास करून की थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम त्या गावामध्ये आहे, एडवनच्या गावामध्ये. मॅचची कंडिशन काय आहेत आणि त्याने लगेच सांगितलं बाबा घाबरण्याची कारण नाही आहेत, मृदुलनं धावा बनवल्यात, मृदुलनं विकेट घेतल्यात. हे प्रेम आहे, क्रिकेटवरती प्रेम आहे. पॉटका खेळलाय, अगदी दर्जेदार खेळलाय. आता टाळ्यांचा गजर भौमिक 11 आई आशापुरी करता या खेळाडूसाठी, कारण हर्ष देवला ती संधी मैदानाच्या मध्ये मिळाली 11व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याची, आणि त्यानं चौकार आणि एक षटकार ठोकत असताना धावा बनवल्यात. 21 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. काय कडक स्ट्रोक खेळलाय हर्ष देवनं मैदानाच्या मध्ये. टाळ्यांचा गजर एका बाजूने नाही, टाळ्यांचा गजर दोन्ही बाजूने झाला होता. म्हणजे एडवनच्या समर्थकाने केलात, पण समोरची टीम भौमिक 11 आशापुरी एडवनचा संघ त्यांनी केला होता, कारण आपल्याच गावातील खेळाडू आहेत, आपल्याच भागातील आपलाच खेळाडू आहेत, त्याच्यासाठी तो टाळ्यांचा गजर आपण नुकताच स्क्रीनवरती पाहिला होता. जितेच्या षटक्यामध्ये धावाला 13, 21ला 9 ही कंडिशन. 6 बॉलचा खेळ बाकी आहेत. रन 79 करायचे आहेत, 79 पर्यंत पोहोचणं कठीण आहेत, परंतु 6 बॉल मैदानाच्या मध्ये त्या हाताळापर्यंत अगदी आपण जाऊयात. गोलंदाज दाखल होत आहेत मिस्टर भावेश तरे. 6-79, 6-79. पुढचा मॅच देखील महत्वाचा मॅच आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला कळवाचा संघ मैदानाच्या मध्ये असेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मंगलमूर्ती विराथांचा संघ असेल. 3-11 बॅकफुटला गेले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येत आहेत. कानमंत्र ज्यावेळी हर्षदेव मैदानाच्या मध्ये किंवा सनी मैदानाच्या मध्ये आला त्यावेळी त्याला एकच सांगितलंय, 5 षटकं खेळून काढा, म्हणजे ऑल आउट व्हायचं नाहीत. ह्याच गोष्टी मैदानाच्या मध्ये सांगितल्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आता बॉल यशराणवरती आदळलाय. सनी देखील मैदानाच्या मध्ये त्याच प्रश्नामध्ये पडल्यात. ऑल आउट होत असताना पाहायला मिळतोय. ठीक हर हर महादेव एडवनचा संघ, आणि या सामन्याला एका मोठ्या फरकानं 79 धावेनं जिंकलाय ते टीम भौमिक 11 आई आशापुरी एडवन या संघानं. त्यांचं आपण अभिनंदन करूयात, त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करूयात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिस्टर मृदुल पाटील. 2 ओव्हर, मेडन षटक, 6 विकेट आणि बॅटिंग करताना
42 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. त्याच्यामुळे नो डाऊट अबाउट वन अँड ओनली मिस्टर मृदुल पाटील. मृदुल ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आपण मॅन ऑफ द मॅच देतोय मृदुल पाटील. अप्रतिम कामगिरी आपल्याला बघायला मिळते. सहा विकेट, 42 धावा आणि 2 मॅडन षटक. एक अप्रतिम कामगिरी मृदुल पाटीलची राहिले. मृदुल पाटील या लवकर प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी संदीपजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल अप्रतिमची कामगिरी राहिले. मृदुल वेल डन, गुड जॉब. प्रथमतः आपण बघतायत मॅन ऑफ द मॅच मृदुल. खूप सारं अभिनंदन आपलं. संदीपजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच आणि मृदुल आमच्या सोबत जोडले जातील. मृदुल, याच्या अगोदर आपली अशी कामगिरी राहिली होती का? हो, सातपाडे सुद्धा मध्ये 2 मिडन टाकलेले, 4 विकेट घेतलेले. इथे 6 विकेट आहेत, 2 मॅडन आहेत. कसं वाटतं आपला परफॉर्मन्स? खूप चांगला राहिलाय. खूप चांगला झाला परफॉर्मन्स. समोरची टीम खूप चांगली होती आणि त्यांच्यावर खेळा पण खूप बरा वाटला. कारण कधी कोणाला कमी समजलं ना का ते आपलीच मग का मग आपण पराजयाच्या छायेमध्ये जातो. शॉर्टकटमध्ये या ठिकाणी मृदुल पाटील आमच्या समवेत होते. AB ट्रॉफी मधला एक दैदिप्यमान क्षण आपण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून कव्हर करतोय. 42 धावांची प्रथमतः बॅटिंग करताना विस्फोटक नॉक, 12 सलगचे 2 मॅडन षटक आपल्याला बघायला मिळाले, 6 विकेट. एडवणगावचा सितारा AB ट्रॉफीमध्ये चमकताना बघतोय. नाव आहे मृदुल पाटील. वळतो आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया हलकंसं परिवर्तन आणि येऊया धनंजयजी यांच्या समवेत उत्कर्ष पाटील कॉमेंट्री स्टुडिओमध्ये दाखल होत आहेत.